नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 27. सिद्धपुरुष. 1. मृत्यूच्या मुखात आजवर असंख्य लोक गेले आणि जात आहेत. त्याची जाणीव होऊन सुद्धा मनुष्य यौवन, विद्या, धनादिकांच्या मदाने मत्त होऊन आपणासही एक ना एक दिवशी जावे लागणार. तत्पूर्वी आपण नरजन्माचे सार्थक करावे हे तो पार विसरून जातो. या विस्मरणाचे स्मरण करून देण्यासाठीच संतांचे अवतार होत असतात. अवतार म्हणजे खास जगदोद्धारासाठीच जन्म घेणे होय. 2. शाश्वत सुखाच्या अपेक्षेने मनुष्य नश्वर वस्तूंच्या ठिकाणी रमतो, पण वस्तूपासून क्षणभरच सुख मिळत असल्याने पदोपदी तो नाराज होतो. हे पाहून संतांना मोठे दुःख होते. मानवाचे दुःख कमी करण्याकरिता मनुष्य देहात येण्याचे कारण काय, कुठून येणे झाले, करतो काय, काय केले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगून संत प्रथम मानवाच्या दुःखाचे मूळ उघडे करतात. त्यावर देवाचे अमुक नाम घ्यावे, अमक्या पद्धतीने घ्यावे हे व्यवस्थित समजावून सांगतात. एवढ्यानेच आपले काम झाले म्हणून ते स्वस्थ राहत नाहीत, तर आपण सांगितल्याप्रमाणे साधक साधन करीत आहे किंवा नाही, मागच्यापेक्षा कितपत त्याच्यामध्ये प्रगती झाली आहे, इकडे त्यांचे लक्ष असते. मार्गात काही अडथळे आल्यास ते दूर करण्यासही ते तत्पर असतात. 3. संतांची स्थिती बालकाप्रमाणे असते, पण बालक अज्ञान असते आणि संत सज्ञान असतात. बालक स्वदेहाविषयी आणि परदेहाविषयी निष्काळजी असते, पण संतांचे स्वतःच्या देहाकडे दुर्लक्ष आणि जनांच्या उद्धाराकडे पूर्ण लक्ष असते. 4. मृत्यूलोकात जन्माला आल्यावर प्रत्येक मानवाने आपले कर्तव्य कसे काय पार पाडावे याबद्दल संत स्वतःच्या आचरणाने दाखवून देतात. 5. संतांचे जगणे केवळ लोककल्याणार्थच असते, त्यात तीळमात्रही स्वार्थ नसतो. त्यामुळे संतांच्या चरित्रापासून आपल्या जीवनातील सुखाच्या मार्गात पावलोपावली भासणाऱ्या अडचणी दूर करण्यास मार्गदर्शन मिळते. 6. मांत्रिक भूतबाधा व सापविंचवाचे विष नाहीसे करतो आणि तांत्रिक संसारातील सामान्य इच्छा पुरवितो, परंतु संतांचे कार्य मात्र त्याहून अगदीच वेगळे, म्हणजे जीवाचे जन्मजन्मांतरीचे वाईट संस्कार नाहीसे करून त्यास अखंड सुख, शांती, समाधान मिळवून देणे हे होय. 7. मनुष्य विचाररहित झाला की त्याला झोप येते आणि झोपेतून जागा झाला की त्याच्या ठिकाणी विचार सुरू होतात. झोप नाही आणि विचारही नाही, अशा स्थितीत संतच एक राहू शकतात. 8. लोखंडाला जवळ करणे हा जसा लोहचुंबकाचा स्वभाव, त्याप्रमाणे दुःखी कष्टी माणसांना जवळ करणे हा संतांचा स्वभाव होय. 9. ज्याप्रमाणे अंधार व प्रकाश एका ठिकाणी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे षड्विकार आणि आनंद एका ठिकाणी राहू शकत नाहीत. संत केव्हाही निर्विकार असतात, म्हणून ते सदा आनंदित असतात. 10. आत्म्याला स्वस्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून घेण्याकरिता
जन्म परंपरा आणि मुक्तिमार्ग ह्या दोहोंची जरुरी आहे. दगड, धातू, वनस्पती, जलचर, कृमी, कीटक, पशु, पक्षी ह्या प्रत्येक योनीत साठत आलेल्या संस्कारांचे गाठोडे मनुष्य जन्माला येतेवेळी बरोबर आणतो. त्याला वासना म्हणण्यात येते. मनुष्य पशुप्रमाणे फक्त आहार, निद्रा, भय व मैथुन या 4 गोष्टींमध्येच जर गुरफटून राहिला तर मागील संस्कारात अधिक भर पडून दुःखाचा धनी होण्यास मार्ग होतो. सुदैवाने जर संतांची गाठ पडली आणि दुःखापासून सुटण्याची खरोखर इच्छाही उत्पन्न झाली तर त्यांच्या बोधाने त्याचे संस्कार झिजत जाऊन तो कायमचा सुखी होतो, मुक्त होतो, म्हणजे भवबंधन रहित होतो. 11. संत स्थिती द्वैताच्या पलीकडची असते, म्हणजे अनुकूल परिस्थितीत हर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीत खेद हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी नसतात. अर्थात ते अखंड आनंदात असतात. 12. कामिनी, कांचन आणि कीर्ती या 3 गोष्टींना संत कधीच बळी पडत नाहीत. त्यांच्या पायी विपुल संपत्ती जरी लोळून घेऊ लागली तरी ते निर्विकार स्थितीपासून किंचितही ढळत नाहीत. 13. संतांना एक क्षण देखील वाया घालविणे आवडत नाही, कारण ते एक एक क्षण म्हणजे बहुमोलाचा समजतात. त्यामुळे सहवासात आलेल्या मंडळींना पण त्यांचे तेच सांगणे असते. 14. संत जेव्हा स्वात्मसुखाच्या तंद्रीत असतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी जगतभान नसते. 15. झाडांना फळे लागल्यावर जशा त्यांच्या फांद्या वाकतात त्याप्रमाणे संतांचे वर्तन अत्यंत नम्रतेचे असते. 16. चंदन जसे स्वतः झिजून दुसऱ्यांना सुवास देते त्याप्रमाणे संत लोकांना सुखविण्यासाठी आपले काया, वाचा, मन निरंतर झिजवीत असतात. 17. संत निरंतर आनंदात असतात, परंतु इतरांच्या दुःखाने ते दुःखी होतात आणि इतरांच्या सुखाने सुखी होतात. 18. प्रापंचिक माणसांना एकाच वेळी अनेक गोष्टी करणे जमते, पण संतांना मात्र एका वेळी एकच गोष्ट करणे साधते. 19. औषधे तयार करताना वैद्य त्यात सोमलादी विषारी पदार्थ घालतात, पण ते प्रमाणात घालत असल्यामुळे कोणाला बाधक होत नाहीत. त्याप्रमाणे संत विषय सेवन करीत असता जरुरीपुरतेच त्यात लक्ष घालत असल्याने ते त्यांना बाधक होत नाहीत. विषयविलासात वाहून न जाता किंवा ब्रह्मानंदात बुडून न जाता त्या दोहोपासून मनाला समतोल राखण्याची युक्ती त्यांनी गुरुकृपाप्रसादाने मिळविलेली असते. 20. काशीला गेलेल्या यात्रेकरूंपैकी कोणी सोन्याच्या तर कोणी चांदीच्या, कोणी तांब्याच्या तर कोणी पितळीच्या लोटीत भागीरथी आणतात आणि तिची मनोभावे पूजा करतात. त्या समयी धातू व लोटीचा आकार या दोन्हीलाही ती विसरून असतात. तद्वत संत जगाकडे पाहत असता नाम, रूप, रंग, वेश, भाषा इत्यादी दृश्य त्यांच्यापुढे येत नाहीत. केवळ सर्वांतर्यामी वास करून असणाऱ्या आत्मदेवाकडेच त्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.